सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत रेग्युलर येत राहतील. चला तर सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. मिलन अभी आधा अधूरा है, भाग 123. रोहित झेडपी अध्यक्ष झाला होता आणि राजकारणात आता त्याचा रीतसर प्रवेश झाला असं म्हणायला हरकत नव्हती. आणि या पुढचा टप्पा काय आहे हे त्याला माहीतच होतं. आमदारकीची निवडणूक येत नाही तोपर्यंत तो इथेच राहणार होता जिल्ह्यामध्ये, आणि जिल्ह्याचं राजकारण सांभाळणार होता. मग सगळीकडे जल्लोष सुरू होता आणि रोहितची मिरवणूक सूर्यवंशींच्या प्रशस्त अशा घरासमोर आली होती. सगळे त्याचं कौतुक करायला गेले होते बाहेर, आणि जानकी, सोनम, सपनासुद्धा बाहेर आल्या होत्या. आणि रोहितची नजर मात्र राणीला शोधत होती. पण अल्लड राणी गाल फुगवून बेडरूममध्ये बसली होती. ती रोहितवर चिडली होती आणि त्याच्यावर रुसली होती. मनोजला तो असं का म्हणाला म्हणून त्याला जाब विचारायचा होता तिला. आणि मग रोहित जीपमधून खाली उतरला आणि जानकी अगोदर त्याचं औक्षण करणार होती. आणि मग ढोल ताशे वाजायचे बंद झाले. जानकीनं त्याला ओवाळलं आणि दुसऱ्या नंबरला त्याची बायको म्हणून तिने राणीला हाक मारली आणि म्हणाली, राणी पुढे ये आणि त्याचं औक्षण कर. पण आता राणी तिथं नव्हती. सगळ्यांनी पाठीमागे बघितलं तर ती नव्हती. आणि जानकी म्हणाली, सपना, अगं राणी कुठे गेली? आणि सपना म्हणाली, माहीत नाही आई. सोनम म्हणाली, राणीताई तर बाहेर आल्याच नव्हत्या. आणि हे ऐकून रोहित म्हणाला, का? काय झालं? ती ठीक तर आहे ना? आणि सपना म्हणाली, हो, तिची तब्येत तर ठीक आहे, पण बाहेर का नाही आली काय माहीत, मी बघून येते. असं म्हणून सपना रोहितच्या बेडरूममध्ये गेली. आणि तिथं राणी खिडक्या वगैरे बंद करून कानावर उशी ठेवूनच बसली होती. आणि सपना म्हणाली, राणी अगं चल, बाहेर रोहित भाऊजी आले आहेत आणि तू त्यांचं औक्षण करायचं आहे. आणि अल्लड राणीला या गोष्टीचं काही गांभीर्य नव्हतं. आणि लहान मुलांनी रुसावं तशी ती रुसली होती. आणि याचे परिणाम काय होतील हेही कळत नव्हतं तिला. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रोहितचं राजकीय स्टेटस आणि त्याचा रुबाब याचं तिला कौतुक नव्हतं. रोहित इतका डॅशिंग आहे, गुड लुकिंग आहे, शिवाय त्याचं राजकीय वर्तुळ, रुबाब, समाजातला मान सन्मान हे सगळं मिळवण्यासाठी आणि त्याच्या मागे पुढे करण्यासाठी, त्याची बायको होण्यासाठी इतर मुली मरत होत्या, झटत होत्या. सपनानंही तेच केलं. आणि आता मेघना तर काय काय कारस्थानं करत होती त्याच्या आयुष्यात एंट्री करण्यासाठी. आणि जे राणीला खूप सहज मिळालं होतं त्याचं तिला काहीही पडलेलं नव्हतं. याचाच अर्थ तिला या सगळ्या गोष्टींचं महत्त्व नव्हतं असं नाही, पण तिने या सगळ्याची कधीच अपेक्षा केली नव्हती. आणि हे सगळं तिला अनपेक्षितपणे मिळालं होतं. आणि साधेपणात राहणाऱ्या राणीला इतकं सगळं कळतही नव्हतं. 2 वेळेस जेवण खाणे आणि सुखात राहणे, जास्त दगदग करून घ्यायची नाही, एवढं तिला माहीत होतं. आणि ती थोडीशी चिडून हातपाय आपटत म्हणाली, ताई, मी नाही येणार बाहेर, मला त्यांचा राग आला आहे. सपना म्हणाली, राणी अगं असं काय करतेस? हा रोहित भाऊजींसाठी आणि तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप मोठा क्षण आहे. बाहेर सगळे किती आनंदात आहेत आणि भाऊजींची नजर तुला शोधत आहे, तू चल बरं. तरीही राणी म्हणाली, नाही ताई, मला नाही यायचं म्हटलं ना तर नाही यायचं. सपना म्हणाली, अगं पण इतकी का चिडली आहेस? आणि असं कोणी करतं का राणी? आईंना राग येईल बरं का. आणि राणी म्हणाली, हे बघा ताई, मला ना यांचा राग आला आहे. आता यात आई कुठून मध्ये आल्या? आम्हा नवरा बायकोमध्ये त्यांना कशाला घेता? आणि मी यांच्यावर चिडली आहे, त्याचं कारण मी त्यांना सांगेल. आणि त्यांना जर इतकंच वाटतं ना मी बाहेर यावं, तर त्यांनी मी का चिडली आहे याचं कारण जाणून घ्यावं आणि मला विचारायला यावं, मग मी त्यांना सांगेल. आता ती राणी अशी बोलली आणि सरळ सरळ त्या दोघा नवरा बायकोमध्ये दुसऱ्या कोणीही बोलायचं नाही असंच तिनं सपनाला सुचवलं. आणि सपना आपली गुपचूप निघून गेली आणि बाहेर जाऊन म्हणाली, आई, कुठल्या तरी गोष्टीवरून राणी भाऊजींवर चिडली आहे आणि आता ती येत नाही. आणि का चिडली आहे याचं कारणही सांगत नाही. त्या दोघा नवरा बायकोच्यामध्ये कोणीही बोलायचं नाही असं म्हणाली आहे. आणि जानकी म्हणाली, काय असं म्हणाली का राणी? म्हणजे नक्कीच त्या दोघांमध्ये काहीतरी झालं असावं. पण आता जर मुलांना वाटत असेल की इतरांनी कोणी मध्ये मध्ये करू नये, तर नकोच त्यांच्यामध्ये मध्ये मध्ये करायला. म्हणून जानकीसुद्धा गप्प बसली. मग सोनमनं, सपनानं रोहितला ओवाळलं. रोहितने त्या
मल्हारराव आणि जानकीला नमस्कार केला आणि साहजिकच घरात असूनही राणी बाहेर त्याचं स्वागत करायला आली नाही याची कुजबूज त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू होतीच. आणि वहिनींनी यायला हवं होतं. रोहित दादाला किती आनंद झाला असता. बाकीच्यांनी कितीही कौतुक केलं तरी बायकोच्या डोळ्यातलं कौतुक बघायला नवऱ्याला नेहमीच आवडतं असं त्याचे कार्यकर्ते चर्चा करायचे. तसं रोहितला वाईट वाटायचं. मग आता सगळ्यांनीच विजयाचा आनंद साजरा केला. रोहितसोबत फोटो सेशन केलं आणि राणी दिसली नाही म्हणून रोहितचा मूड ऑफ झाला होता, पण तरीही इतर घरच्यांसोबत त्यानं आनंद साजरा केला. मग आता रोहितला घरी पहिला आईबाबांना नमस्कार करून तसाच तिथून फिरवला आणि पुन्हा गावभर त्याची मिरवणूक सुरू झाली. अख्ख्या गावामध्ये जिथे तिथे त्याचं औक्षण होत होतं. बायका रस्त्यावर येऊन त्याला ओवाळत होत्या. राणी मात्र अजूनही घरातच होती. बेडरूममधून बाहेर आलीच नाही. तिला जेवायला बोलावलं तरीही आली नाही. राहुल घरी आला होता. रोशन रोहित मात्र अजूनही बाहेरच होते. झोपताना सपना तिच्या पोटावरून हात फिरवत म्हणाली, राहुल आपलं बाळ काय होईल हो? नाही म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर मी एक बोलू का? म्हणजे माझ्या मनात काय इच्छा आहे तेच बोलेल. बाकी तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. राहुल म्हणाला, बोल ना, काय वाटतं तुला? आणि सपना म्हणाली, मला की नाही असं वाटतं की आपल्या बाळानं रोहित भाऊजींसारखं डॅशिंग असावं, म्हणजे ते त्याच्या सगळ्या लहान भावंडांचं रक्षण करेल. आज बघितलं भाऊजींचं किती कौतुक सुरू होतं आणि त्यांच्या मागे तो मुलांचा जमाव. किती लोकप्रिय आहेत ते. राहुल थोडा हसला आणि म्हणाला, नाही होणार. आपलं बाळ त्याच्या काकांवर नक्कीच जाऊ शकतं. का नाही होणार? आणि माझी काही हरकत नाही तसं झालं तर. आणि जर ते शांत झालं माझ्यासारखं तर तुला आवडेल ना? सपना म्हणाली, का नाही आवडणार मला तरी पण. राहुल म्हणाला, अगं पण लोकांना डॅशिंग असलेली माणसं आवडतात, तशीच तुलाही आवडतात. माझी हरकत नाही. बघू, जे होईल ते होईल. पण सपना, रोहीच्या मागे सुद्धा खूप टेन्शन असतं बरं का. शत्रू खूप असतात. लोकांना फक्त त्याचा रुबाब दिसतो, डॅशिंगपणे दिसतो, पण याच स्वभावामुळे खूप जणांशी पंगा घ्यावा लागतो. आणि ज्याला हे झेपतं ना त्यानंच राजकारणाचा नाद करावा, नाहीतर माझ्यासारखं शांत राहावं. आणि सपना म्हणाली, अगदी बरोबर. मग ते दोघेही झोपले आणि राणीला मात्र रोहितला जाब विचारायचा होता आणि ती मनोजला असं का म्हणाला म्हणून ती त्याची वाट बघत तशीच झोपली. रोहित आता खूप म्हणजे खूप उशिरा 2 नंतर आला. अख्खा गुलालानं माखला होता आणि त्यानं येऊन बघितलं तर राणी झोपली होती. आणि तो हळूच तिच्या शेजारी झोपला आणि म्हणाला, आता ही अल्लड मुलगी माझ्यावर का चिडली कुणास ठाऊक. राणी, तुझं चुकलंय. तू मगाशी बाहेर यायला हवं होतं. आपले रुसवे फुगवे आयुष्यभर होत राहतील, पण आजचा क्षण पुन्हा कधीही येणार नाही आयुष्यात. आणि मला असं का वाटते की एकीकडे मी जितकं यशस्वी होतोय तितकंच माझ्यापासून तू दूर जातेस. तू माझ्यापासून दुरावतेस अशी कुठेतरी मला वाटणारी भीती खरी होऊ नये. असंच रोहितला वाटलं. त्यानं त्याच्या गालाचा गुलाल थोडासा काढला आणि तिच्या गालाला लावला आणि म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन मिसेस रोहित सूर्यवंशी. आणि तो फ्रेश होऊन तिला मिठी मारून झोपला. मग सकाळ झाली. रोहित अजूनही झोपला होता. राणी मात्र उठली. त्याला शेजारी बघून आणि स्वतःच्या गालाला लागलेला गुलाल बघून थोडीशी गालात हसली आणि म्हणाली, यांना ना सगळं माणूस झोपेत असताना आणि शुद्धीत नसताना बरं करायला जमतं. पण सर, तुम्ही मनोजला असं बोलून खरंच चांगलं नाही केलं. आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. तुम्हाला आमची मैत्री का नाही आवडत? एकतर तुमच्यामुळे आमच्या आयुष्याचे रस्ते बदलले, आमच्या दिशाही वेगळ्या वेगळ्या झाल्या आणि आम्ही एकमेकांना फक्त मित्र म्हणून स्वीकारलो चांगल्या मनानं, आणि तेही तुम्हाला बघवत नाही का? आणि राणीला आता रोहित हळूहळू खलनायक वाटायला लागला होता की काय कुणास ठाऊक. आणि मग तिनं तिच्या गालाचा गुलाल पुसला, किचनमध्ये फ्रेश होऊन गेली आणि सोनम तिला म्हणाली, का हो ताई, रात्री का नाही तुम्ही आला? हार तुरे घातलेले, गुलालानं माखलेले, फेटा घातलेले रोहित दादा किती छान दिसत होते आणि सगळ्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढले, पण तुम्ही सगळं मिस केलं. आणि राणी आता जास्त काही न बोलता म्हणाली, असंच, बाकी काही नाही. सोनम आणखीन तिला चिडवत म्हणाली, असंच नाही. हां राणीताई, खरं खरं सांगा, काय डिमांड आहे तुमची दादांकडे? आणि दादांनी काय पूर्ण केला नाही तुमचा हट्ट म्हणून तुम्ही चिडलात ना? आणि राणी म्हणाली, सोनम, या आमच्या नवरा बायकोतल्या गोष्टी आहेत आणि सगळं सगळ्यांना कळावं असं काही असतं का गं? एखाद्याची नसते इच्छा काही सांगण्याची, तर कशाला आग्रह करायचा?
आणि आता हे ऐकलं आणि सोनम तर गप्पच बसली. याआधी राणी असं कधीच बोलली नव्हती आणि आता ती अशी बोलली आणि सोनमने आपलं गप्प राहण्याचं ठरवलं. पण हे सगळं जानकीनं ऐकलं आणि राणीचा स्वभाव बदलत चालला आहे असं तिला वाटायला लागलं. रात्री सपनाला अशी म्हणाली आणि आता सोनमला अशी बोलत होती. आता राणीला विचारण्याऐवजी रोहितशी बोलावं असं जानकीने ठरवलं. मग रोहितही उशिरा उठला. तोपर्यंत सगळ्यांचा नाश्ता झाला होता. राणी पाठीमागचे काही न्यूजपेपर घेऊन बसली होती आणि त्यामध्ये जॉबच्या वॅकन्सी शोधत होती. रोहित झोपेतून उठला आणि त्यानं पाठीमागून राणीला मिठी मारली. तशी राणी पाठीमागं सरकली आणि म्हणाली, दूर व्हा सर. आणि रोहित म्हणाला, का, काय झालं, तुला आवडलं नाही का मी मिठी मारलेलं? आणि राणी, हल्ली तू बायकोसारखं वागत नाहीस बरं का. तू माझी बायको राहिली नाही असं काय वाटतंय मला? राणी म्हणाली, तो तुमचा गैरसमज आहे आणि मी तो दूर करू शकत नाही. मग आधी मला सांगा, तुम्ही मनोजला कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली का? सर, तो किती टेन्शनमध्ये आहे, त्यानं काय बिघडवलं आहे तुमचं? आणि रोहित म्हणाला, आधी मला सांग, तू रात्री माझं वेलकम करायला का नाही आली? खतर राणी, मी सगळ्यात जास्त तुला शोधत होतो तिथं, पण तू मला डिसअपॉइंट केलं. आणि राणी म्हणाली, आता कसं वाटतं स्वतःला डिसअपॉइंट केल्यावर? आणि इतरांचा अपमान करता, दुसऱ्यांना डिसअपॉइंट करता, त्याचं काय? रोहित म्हणाला, राणी, अगं मी कुठे त्याला डिसअपॉइंट केलं? मी तर त्याला फक्त इतकंच सांगितलं की तुझ्यापासून दूर राहा. आणि राणी म्हणाली, हेच त्याला सांगण्याची काय गरज होती? तुम्हाला कसली भीती वाटते हो, की मी त्याचा हात धरून पळून जाईल अशी भीती वाटते का? आणि समजा आलंच माझ्या मनात की त्याच्यासोबत जावं पळून, तर तुम्ही काय कराल? बोला ना, काय कराल? तुम्ही काहीच नाही करू शकत. जोपर्यंत माझी मर्जी आहे तोपर्यंत मी ते राहू शकते आणि जेव्हा माझी मर्जी नसेल तेव्हा मी इथून जाऊ शकते. समजलं? तुमच्या लक्षात येत आहे ना मी काय म्हणते? मग तुमचा माझ्यावर विश्वास का नाही? का तुम्ही आमच्या निर्मळ मैत्रीवर डाऊट घेता? रोहित म्हणाला, राणी, अगं निर्मळ मैत्री आहे तुमची, मलाही मान्य आहे आणि माझा तुझ्यावर खूप जास्त विश्वास आहे, पण माझं डोकं कसं आहे तुला माहीत आहे ना. त्यात आजूबाजूची सगळी परिस्थिती आपल्या विरोधात आहे आणि तुला कसं कळत नाही की तुमच्या मैत्रीचाच गैरफायदा घेतला जातोय. आणि राणी, तू कोणाची सून आहेस आणि आता कोणाची बायको आहेस हे जरा लक्षात घे. आता तू फक्त प्रोफेसर रोहित सूर्यवंशीची बायको नाहीस, तर झेडपी अध्यक्ष रोहित मल्हारराव सूर्यवंशीची बायको आहेस. आणि आता तर आणखीन जास्त तुझी जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे नीट राहा, जपून राहा. कुठूनही तुझ्या चरित्रावर शिंतोडे उडतील आणि त्या अनुषंगानं आपल्या घराची इज्जत जाईल असं वागू नकोस. आणि राणी आणखीनच चिडून म्हणाली, नको आहे मला तुमची ती मिजाज, नको आहे मला तुमचा मोठेपणा. आणि रोहित म्हणाला, मग काय हवं आहे तुला? हे बघ राणी, तुला नवरा हवा असेल तर हे सगळं तुला झेलावंच लागेल, कारण मला हे सगळं सोडता येणार नाही. आणि मला हे सगळं मान, मरातब, रुबाब, हे मोठं नाव, हे इतकं मोठं साम्राज्य आणि राजकारण, हे सगळं मला आवडतं. सगळं हँडल करायला आवडतं, मला रिस्क घ्यायला आवडते आणि याशिवाय मी नाही जगू शकत आता. आणि तुलासुद्धा मी तुझा नवरा आहे म्हणून हे सगळं सांभाळावं लागणारच. आणि तू तुझ्या त्या छाटछूट मित्रासाठी हे सगळं नाकारायला निघालीस का? आणि तुला इतका राग आला की त्याला एवढंच बोललो त्याचा, की तू काल इतका आनंदाचा क्षण मिस केला. आपण नवरा बायको असताना याचाच अर्थ असा होतो की तुला माझ्यापेक्षा तो जास्त महत्त्वाचा आहे. राणी, मी काय समजायचं तूच सांग. आणि राणी म्हणाली, तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण माझ्यासाठी माझा नवरा एका ठिकाणी आहे आणि माझा मित्र एका ठिकाणी आहे आणि मला माझ्या आयुष्यात दोन्हीही समान महत्त्वाचे आहेत. आणि रोहित म्हणाला, नाही, असं नाही होऊ शकत. एकतर नवरा किंवा मित्र, दोघांपैकी एकच तुला कोणीतरी महत्त्वाचा असू दे. आणि मला असं वाटतं की तो तुझा नवराच असावा, कारण इथून पुढचं अख्खं आयुष्य तुला माझ्यासोबत घालवायचं आहे. समजलं? तू लहान आहेस, अल्लड आहेस, अल्लडपणात प्रेमात पडता पडता राहिलीस आणि आता माझी बायको झालीस. जे होतं त्याला कोणीही टाळू शकत नाही राणी. मनोज तुझी फर्स्ट चॉईस होता, मला माहीत आहे. आणि आता मी तुझा नवरा आहे म्हणून म्हणतो, लवकर शहाणी हो. आपल्या मित्रांपेक्षा शत्रूंची संख्या वाढत आहे आणि तुझ्या नवऱ्याच्या नावाला शोभेल असं राहा. असं म्हणून तो वॉशरूममध्ये गेला. राणी चिडली. आता तिला फार मनस्ताप होत होता की यांच्यासोबत का लग्न केलं आणि मी छोट्याशा आयुष्यात खूप सुखी होते. देवानं माझ्या नशिबात लिहिले तरी काय.
सरांच्या इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा खूप मोठ्या आहेत आणि मी मात्र माझ्या पायातल्या जगातच आनंद शोधणारी. 2 शब्द मित्रांसोबत नीट बोललं की झालं, यातच तिला आनंद. पण या सगळ्यांना इतके मोठे मोठे प्रश्न सोडून माझ्या आणि मनोजची मैत्री का खटकते याचं तिला वाईट वाटायचं. आणि आता ती जानकीकडे गेली आणि म्हणाली, आई, मी माझ्या आईकडे जाऊ का? नाही म्हणजे सुट्टी लागून खूप दिवस झालेत आणि मी खूप दिवस तिच्याकडे गेली नाही ना. ती सतत बोलवते आणि जानकी म्हणाली, ठीक आहे तू जा, पण राणी मला एक सांग. आणि मला माहीत आहे तुम्हाला नवरा बायकोमध्ये बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही, कारण तू असं सपना आणि सोनम या दोघींनाही सुचवलं, पण तरीही आपण फॅमिली आहोत. सुखदुःखात आपणच एकमेकांशी सोबत करत असतो. तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू माझ्याशी बोलू शकते आणि उघड उघड बोल, काही लपवून ठेवू नको. मला तुझी आई समजतेस ना, तर बोल माझ्याशी. आणि आता इनोसंट राणी लगेच म्हणाली, हो आई, मी तुम्हाला सांगेन, दुसरं कोणाला सांगू? माझ्या आईला सांगितलं तरी यांची बाजूच घेणार ती, आणि तो नवरा आहे ते तुझं सासर आहे तिथल्यासारखं राहा असंच मला म्हणेल. मग आता मीच तुम्हाला सांगते. तुम्हीच मला म्हणाला होता की नाही माणुसकी सोडू नको, म्हणून मग मी मनोजची मदत केली. त्याची गाडी बंद पडली होती म्हणून त्याला म्हणाले, चल तुला सोडते, बस माझ्या मागे. तरीही तो आई म्हणत होता की नको राणी तू जा, लोक आपल्यावर संशय घेतात. पण आई मीच त्याला म्हणाले की आपण जर असंच घाबरत राहिलो तर लोकांना खरंच संशय येईल आणि आपल्या मैत्रीत काहीतरी नक्कीच खोट आहे असं वाटेल. मग आपण कशाला घाबरायचं जर आपली मनं निर्मळ असतील तर. म्हणून आई, मी माणुसकीनं त्याची मदत केली आणि तो पेपर छापून आला तर सरांनी लगेच असं राणी म्हणत असताना जानकी म्हणाली, थांब, हे कॉलेज नाही राणी. आणि राणी पुन्हा तिची चूक दुरुस्त करत म्हणाली, सॉरी आई, पण यांनी ना लगेच मनोजला सांगितलं की तू कॉलेज सोड आणि राणीपासून दूर राहा. आता तुम्ही सांगा आम्ही काय केलं आहे हो आई? तो बिचारा एकुलता एक आहे, हे कॉलेज सोडलं तर कुठं जाईल? त्याच्या घरचे त्यालाच ओरडतील की त्यानंच काहीतरी केलं असेल, आणि म्हणून मला टेन्शन आले आणि म्हणूनच मी चिडली आणि काल यांच्यासमोर नाही आले. आणि आता जानकीने ते शांतपणे ऐकलं आणि राणीची बाजूही तिला पटली. आणि जानकी म्हणाली, बरं, त्याचं कॉलेज सुटू नये इतकंच तुला वाटतं ना? आणि राणी म्हणाली, हो, पण आता यांना कोण सांगेल? तो स्वतः कॉलेज सोडून जाईल किंवा हे त्याला हकलतील. जानकी म्हणाली, ठीक आहे, मनोज कॉलेज सोडणार नाही, मी तुला शब्द देते. पण त्यामुळे राणी तुझं आणि रोहितचं नातं कलुषित होऊ देऊ नको. आणि कितीही राग आला होता ना तुला रात्री, तर तू काल यायला हवं होतं. आणि मग ते झाल्यानंतर तुझं काय असेल ते बोलायचं होतं, पण इथे तू चुकलीस, समजलं? आणि राणी म्हणाली, खरंच आई, तुम्ही मनोजचं कॉलेज सुटू देणार नाही ना? जानकी म्हणाली, प्रॉमिस. पण मी काय सांगितलं, तू कालचा क्षण मिस केला. एका बायकोसाठी नवऱ्याचा स्वाभिमान अभिमान फार महत्त्वाचा असतो. त्याची नजर फक्त तुला शोधत होती राणी. आणि राणी म्हणाली, सॉरी आई, पण काय करू, माझा मूड नव्हता. आणि तोंड लटकवून त्यांच्यासमोर आले असते तरी त्यांना वाईट वाटलं असतं. आणि मला नाही येत खोटं खोटं हसायला, जे माझ्या मनात असतं तेच माझ्या तोंडावर असतं. आणि जानकी हसून म्हणाली, आणि लगेच गालही फुगतात, हो ना? अल्लड आहेस आणि मनाने शुद्ध आहेस, हे दिसतंय मला राणी. आणि तुझा सगळा खरेपणा तुझ्या जिभेवर असतो. म्हणून तर तू रोहितच्या दबावाला बळी न पडता तडकीफड बोलतेस त्याला. त्याचेही दोष तू त्याला दाखवून देतेस. मी असं नाही म्हणत की माझा मुलगा सर्व गुणसंपन्न आहे. तो ना संशयी आहे, रागीट आहे, आणि तू त्याचे दोष त्याला दाखवतेस. इतर मुली घाबरतात किंवा नवऱ्याचं प्रेम मिळवण्यासाठी त्याची खोटी स्तुती करतात. शॉपिंगला पैसे मिळावेत म्हणून काय काय करतात, त्यांच्या मागे पुढे फिरतात. पण तू यातलं काहीच करत नाहीस. मला तुझ्या मनाचा स्वच्छपणा आणि स्पष्ट वक्तेपणा आवडतो. पण आता ही झाली मी समजून घेतलेली तुझी बाजू. पण आता तुझ्या नवऱ्याचं काय राणी? त्यालाही वाईट वाटलं तू रात्री आली नव्हतीस म्हणून. आणि तो तुझ्यावर प्रेम करतो की नाही हे तूच सांग बरं. आणि आत्ताही राणी लगेच म्हणाली, माहीत आहे मला, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. लग्नानंतर इतके दिवस केलं नव्हतं आणि आता डबल प्रेम करतात. पण म्हणून आई असं वागणं योग्य आहे का? यांच्या प्रेमाचा त्रास मनोजला का?
आणि यांना वाटतं की मित्र महत्त्वाचा की नवरा महत्त्वाचा. आता असं कुठं निवडता येतं का, तुम्हीच सांगा. तो त्याच्या जागी आहे, माझा नवरा नवऱ्याच्या जागी आहे. मी दोघांचीही जागा एकमेकांना नाही देऊ शकत. आणि आता जानकीनं एक छान प्रश्न विचारला. राणीच्या मनाची अवस्था तिला कळत होती. लहान होती ती, तिला विचारांची स्पष्टता प्रगल्भता नव्हती. आणि जानकी म्हणाली, बरं मग आता मला सांग, मित्र आणि नवरा दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत, पण कधीतरी असा एक क्षण येतो जेव्हा तुला दोघातलं कोणीतरी एक निवडायची वेळ येईल. आणि तुझ्यासाठी वरच्या स्थानी कोण असेल सांग बरं. राणीसुद्धा लगेच म्हणाली, वरच्या स्थानी तर नवरा असेल, कारण तो इथे असतो ना कपाळावर, आणि मित्र असतो हृदयामध्ये, त्याच्याही खाली. आणि जानकी थोडीशी हसली. मैत्रीची ही परिभाषा तिलाही मान्य होती. आणि मग जानकी म्हणाली, ठीक आहे, आता तू जाऊ शकतेस, पण मी दिली आहे तुला परवानगी. पण मला असं वाटतं की तू रोहितलाही विचारावं, कारण त्याचं स्थान तर कुठे आहे तुला माहीतच आहे, सगळ्यांपेक्षा वर, अगदी माझ्याहीपेक्षा वर. आणि राणी हसून म्हणाली, हो ना, माहीत आहे, माझ्या डोक्यावर बसलेत हट्टानं, असं म्हणून हसून निघून गेली. आणि तो वॉशरूममधून फ्रेश होऊन येण्याची वाट बघायला लागली. आणि जसा रोहित फ्रेश होऊन आला तशी त्याला म्हणाली, अहो मी आईकडे जाऊ का? आणि रोहित म्हणाला, आधी मला कॉफी घेऊन ये. मग राणी गेली, कॉफी घेऊन आली आणि म्हणाली, हे घ्या, आता तरी आईकडे जाऊ का? रोहित म्हणाला, कॉफीसोबत पाणी कोण आणणार का, तेही मीच सांगायचं? आणि राणी गेली, पुन्हा पाणी घेऊन आली आणि पुन्हा म्हणाली, आता तरी जाऊ का आईकडे, परवानगी द्या ना. आणि रोहित म्हणाला, आधी कॉफी पिऊन होऊ दे, मग सांगतो. आणि राणी म्हणाली, कॉफी पिण्याच्या आधी सांगितलं तर काय होईल हो? थांब, माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. असं काय चाललंय तुमचं? मी काय लगेच पळत जाणार नाही, तुम्ही परवानगी दिली की. त्याला अजून खूप वेळ आहे, संध्याकाळी जाणार आहे. रोहित म्हणाला, हो का, मग संध्याकाळी सांगतो ना. आणि राणी आता चिडली आणि म्हणाली, ही ना तुमची हुकुमशाही झाली, मला नाही आवडत असलं वागणं. आणि रोहित म्हणाला, मग माझं वागणं नाही आवडत तर तू मला परवानगी विचारायला का आलीस? बोल ना. एकीकडे माझा रागसुद्धा येतोय आणि दुसरीकडे परवानगी विचारायला सुद्धा आलीस. त्याला मी काय समजायचं? आणि राणी म्हणाली, नवरा आहे म्हणून, तुमची बायको म्हणून परवानगी विचारणं माझं कर्तव्य आहे आणि मला परमिशन देणं तुमचं कर्तव्य आहे. चला द्या परमिशन. आणि रोहित म्हणाला, ठीक आहे, संध्याकाळी जाऊया, मीही येतो तुझ्यासोबत, भेटूया आणि लगेच येऊया, कारण तुझ्या आईचा आशीर्वाद घ्यायचं राहिलं ना. आणि राणी म्हणाली, सर तुम्ही माझ्याही आईचा आशीर्वाद घ्याल का? आणि रोहित म्हणाला, का नाही घेणार, घेतला तर पाहिजेच. आई तुझी असो किंवा माझी, आई ही आईच असते आणि प्रत्येक आईचे आशीर्वाद घेणं गरजेचंच असतं. आणि ऐक, जर त्यांच्यासाठी काही शॉपिंग करायची असेल, तुझ्या भावासाठी काही शॉपिंग करायची असेल तर लिस्ट काढ, आपण 1 तासभर आधी निघूया आणि मग घेऊन जाऊया त्यांच्यासाठी सगळंच. आणि हे ऐकून राणीला भरूनच आलं आणि ती त्याच्या गळ्यातच पडली आणि रडायला लागली आणि म्हणाली, थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान आहात. आणि रोहित म्हणाला, आधी सॉरी म्हण मग. राणी, रात्री तू यायला हवं होतं, मी खूप मिस केलं तुला तिथं. 4 पावलं चालून आली असती तर काय झालं असतं गं, लोक चर्चा करायला लागले ना. आणि राणी म्हणाली, पुन्हा लोक, सांगितलं ना मला राग आला होता, आणि राग आला की मी कुणाचंच ऐकत नाही आणि मी सॉरी पण म्हणणार नाही, तुमचं चुकलं. आणि आईंनी मनोजला कॉलेजमधून काढणार नाही असं मला वचन दिले, त्यामुळे तुम्ही त्याला काढू शकत नाही. माझ्यासाठी त्याला त्रास व्हायला नको, समजलं? आणि आता पुन्हा मनोजचं नाव घेतलं आणि रोहीच्या मस्तकाची शिर उठली. पण आता तरीही तो शांत राहिला आणि तिला म्हणाला, ओके, नाही त्याला कॉलेज सोडायला लावणार, पण मग तू इथून पुढचं कॉलेज घरी राहून कर, चालेल ना? राणीनं तसं त्याच्याकडं रागातच बघितलं आणि म्हणाली, का बरं असं का करायचं? म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वासच नाही. रोहित म्हणाला, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण माझा परिस्थितीवर विश्वास नाही. आणि आता वाद बंद. आणि जर तुलाही कॉलेजला जायचं असेल तर तू इथून पुढे एकही चूक होऊ द्यायची नाही. त्याच्या जास्त जवळ जायचं नाही, एका स्कूटरवर बसायचं नाही, आणि अशी काहीही चुकीची आणि इतरांनी बोट ठेवून पॉईंट आऊट करावं अशी घटना घडवून आणायची नाही, जेणेकरून समोरच्याला त्याचा गैरफायदा घेता येईल, समजलं? इथून पुढे तुझी एकही चूक होणार नाही
असं वचन देतेस का मला? आणि जर राणी चूक झाली ना तर मी काय करेल मलाच माहीत नाही. राणी म्हणाली ठीक आहे, नाही काही चूक होणार, मी त्याला बोलणारही नाही. मग तर झालं. रोहित म्हणाला तुला जमेल का असं वागायला? राणी म्हणाली जमेल, का नाही जमणार, आणि तसंही मित्रापेक्षा नवरा जास्त वरचढ असतो आणि रुबाब करतो माहिती आहे मला, असं म्हणून तिनं तोंड वाकडं केलं. आणि रोहित हसायला लागला आणि हळूहळू तिला नवरा बायकोच्या नात्यातला गंभीरपणा कळेल म्हणून तोही तिच्या कलाकलाने घेत होता. मग दोघेही गेले, शॉपिंग केली, तिच्या आईला भेटले. रोहितनं तिच्या आईला नमस्कार केला. तिलासुद्धा रोहितचं फार कौतुक वाटलं. आणि तिची आई म्हणाली रोहित आजच्या रात्री थांबताय का, जेवणच करून जा सकाळी. रोहित म्हणाला नको आई. आणि राणी म्हणाली का, आता रात्री तिकडं जाऊन काय करणार, इथंही झोपायचंच आहे आणि तिकडेही झोपायचंच आहे की, आणि जायचं असेल तर तुम्ही जा, मी आईजवळ थांबणार, मला सुट्टी पाहिजे. आणि रोहित म्हणाला कोणत्या कामातून सुट्टी पाहिजे तुला, बायकोच्या कामातून का, असं म्हणून त्यानं तिला डोळा मारला. आणि राणीची थोडीशी लाजून हसली आणि म्हणाली हो, खूप त्रास देताय तुम्ही हल्ली मला. आणि रोहित हसून म्हणाला आई मग आजचा माझा मुक्काम इथेच. आणि राणी बेडरूमला कडी लावलेली आहे ना, इथेही झोपायचं आहे आणि तिथेही झोपायचंच आहे, मग इथेच झोपलेलं काय वाईट, काय गं झोपू ना. असं म्हणून रोहितनं बेडवर अंगठ टाकलं आणि तिला जवळ येण्याचा इशारा केला. आणि राणी आणखीन लाजून हसायला लागली.